हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया बटाट्याची भाजी। आपण त्यास जिरं तेल तापत ठेवलंय, जिरं टाकूया। जिरं तडतडलं, जिरं टाकलं आपण आणि हिरवी मिरची टाकली। बटाटे टाकूया। उपवासाची भाजी आपण करतोय, झटपट होते। तर चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकूया। आणि हलवून घेऊया। आता आपण त्याच्यावर 2 मिनिटं बटाटे शिजण्यासाठी झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढून घेऊया। त्याला व्यवस्थित घालायचं, ब्राऊन होऊ देऊ। बटाटे आपले शिजले आहे बघा, छान शिज। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया। बटाट्याची भाजी प्लेटमध्ये काढली आहे, पण आता आपण साबुदाणा करूया। साबुदाण्यासाठी आपण हिरवी मिरची टाकून घेऊ, त्याला टाकली आपण आणि जिरं टाकून हा आपण साबुदाणा 2-3 वेळा धुवून स्वच्छ, त्याच्यामध्ये एक स्टार्च असतो तो निघून जातो, त्यामुळे आपण 2-3 वेळा धुवून रात्री पाण्यात भिजवून सकाळी पाणी काढून टाकायचं। आणि याला 2-3 वेळा धुतलं की एकदम असा बघा मोकळा होतो। त्यामुळे रात्री धुवून स्वच्छ 2 तो घालायचा। त्यामध्ये मिरची टाकली आणि जिरं टाकले। आता आपण हे बटाटे टाकूया। बटाटे टाकून आपण हलवून घेऊया जरा। हलवून घ्यायचं आपण। तेलामध्ये जिरं टाकली, मिरची टाकली आणि बटाटे टाकले। त्याला आपण आता छान परतून घ्यायचं आणि आता त्याच्यावर झाकण ठेवूया। बटाटे शिजतं पण ते झाकण ठेवू। आता आपण झाकण काढूया। आपण आता साबुदाण्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि हलवून घेऊया। बटाटे आपले शिजले छान। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकूया। साबुदाणा टाकूया आणि शेंगदाणे मिक्स करून टाकले। तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट कमी वाटला तर अजून टाकू शकतो। आणि आपण आता त्याच्यात मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि साखर टाकूया आणि हलवून घेऊया। आणि आता आपण लिंबाचा रस टाकूया। दोन मिनिटं झाकण ठेवूया। आता झाकण काढून घेऊया आणि आता आपण एकदा परत साखर टाकली, गोड अशी चव येते, एकदम टेस्टी होतो। लिंबाचा रस पण टाकल्याने छान चव येते, एकदम मोकळा झाला आहे बघा आपला साबुदाणा। आपण एकदा व्यवस्थित त्याला घालून प्लेटमध्ये काढूया। आता आपण प्लेटमध्ये उपवासाची बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची खिचडी काढली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि हेल्दी राहा, मस्त खा, आनंदी राहा। आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका।